आज आपण मराठी विषयामध्ये भाषा साहित्य आणि कौशल्य विकास उत्कर्ष वाटा या पुस्तकातून 6वा पाठ शरद जोशी यांचे योगदान या पाठामध्ये स्वाध्याय कृतीचे अध्ययन करत आहोत। मागील भागामध्ये आपण 6 प्रश्नांचा अभ्यास केला, 50 शब्दामध्ये उत्तरे लिहिली। तर आज आपण पुढील प्रश्न दुसरा 150 शब्दामध्ये उत्तरे लिहा हा प्रश्न अभ्यासणार आहोत। यातला पहिला प्रश्न आहे, शरद जोशी हे अभ्यास आणि कृती यांची जोड देणाऱ्या नेत्यांमध्ये अग्रस्थानावर राहतील असे लेखिका येथे का सांगतात? तर लेखिका वसुंधरा भागवत यांनी शरद जोशी यांच्या चरित्रपर लेखनामध्ये शरद जोशींच्या विविध पैलूवर प्रकाश टाकलेला दिसतो। लेखिका येथे सांगतात, आपल्या येथे साधारणपणे विद्वान लोक, कृती करणारे लोक असे 2 वर्ग समाजात आहेत, परंतु शरद जोशींच्या व्यक्तिमत्वात या दोघांचाही सुरेख मिलाप झालेला दिसतो। साधारणपणे ज्या व्यक्ती विद्वान असतात त्या त्यांची विद्वत्ता समाजाच्या भल्यासाठी, काही प्रश्न सोडविण्यासाठी, मानवी मनावर किंवा मानवी जीवन सुखकर करण्यासाठी काम लावताना दिसत नाही। ते स्वतःच्या ज्ञानसाधनेत रमलेले दिसतात आणि मग ती त्यांची आत्ममग्नता त्यांना बोथट बनवते, स्वार्थी बनवते, निबर बनवते। अशा विद्वान व्यक्ती राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये जाणे, तेथे सुंदर व आधुनिक सोयी सुविधा असलेल्या एअर कंडिशनर हॉलमध्ये बसून पेपर प्रेझेंटेशन करणे, हे करून आपल्या बायोडाटामध्ये वाढ करीत असतात। त्यामुळेच कोणाला काही देणे घेणे या सर्व ज्या काही गोष्टी आहेत त्यामध्ये विसर पडतो। हे सार्वजनिक जीवनापासून दूर जातात, कारण सार्वजनिक जीवनातील व्यक्तिगत स्वातंत्र्याचा होणारा अपरिहार्य संकोच आणि अशांतता या विद्वान लोकांना नको असते। त्यांना ती झेपत नाही आणि मग हे लोक सार्वजनिक जीवनात उतरत नाही किंवा त्यापासून लांब राहतात। त्याप्रमाणे समाजात काही लोक झोकून देऊन काम करतात व ही झोकून देणारी माणसे अभ्यासू व असतात व असे मानले जाते। परंतु शरद जोशी यांच्या व्यक्तिमत्वात मात्र या दोघांचेही अद्भुत मिश्रण एकत्रित असल्याचे लेखिकेला दिसते। त्यामुळे एकाच वेळी अभ्यास आणि त्याला कृतींची जोड देणाऱ्या अपवादात्मक नेत्यांमध्ये शरद जोशी यांचे नाव अग्रस्थानावर राहील असे येथे लेखिका सांगते। यातला प्रश्न दुसरा आहे, लेखिका वसुंधरा भागवत शरद जोशी यांच्या भारताविरुद्ध इंडिया संकल्पनेची कोणती माहिती वाचकांना देतात? लेखिका वसुंधरा भागवत यांनी शरद जोशींच्या कार्याची माहिती वाचकांना देत असताना शरद जोशींच्या भारताविरुद्ध इंडिया या संकल्पनेचे पेटेंट शरद जोशींना केले आहे हे माहितीही दिलेली आहे। शरद जोशींनी ही विभागणी सर्वप्रथम केल्याचे दिसते। आपल्या भारतात आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, त्यापेक्षाही आत्मविश्वास अशा सर्व स्तरावरील जमीन अस्मानाची विषमता या गोष्टींमुळे शरद जोशींनी भारताविरुद्ध इंडिया या संक्रमणात लक्ष वेधलेले गेलेले आहे। आज आपल्या येथे अनेक जण स्वतःच्या भाषात बोलताना या संकल्पनेचा उल्लेख करतात, पण सर्वप्रथम आपल्या देशाची ही विभागणी करण्याचे श्रेय निर्विवाद शरद जोशी यांना आहे असे येथे लेखिका नमूद करतात। शरद जोशींनी आपल्या देशामध्ये एक गरीब भारत आणि दुसरा श्रीमंत इंडिया कसा बसलेला आहे हे सर्वांच्या लक्षात आणून दिलेले आहे। योद्धा शेतकरी या मानसिकात ते म्हणतात की इंडियातील श्रीमंत बापाची निरुद्योगी तरुण मुले एकेकी बैठकीमध्येही स्वतःच्या चैनी खातीर ताजमहल सारख्या महागड्या हॉटेलमध्ये 4-5 हजार रुपये उडवतात, तर आमच्या भारतीय खेड्यातील एखादी म्हातारी 5 पैशाचे नाणं धुळीत पडले तर ते शोधण्यासाठी अर्धा तास डोक्यावर उन्हाचा मारा सहन करत ते शोधत असते। इंडियातील लहान लहान मुले उशीवर डोके ठेवून पहाटेची साखर स्वप्न पाहत असतात, तेव्हा भारतातील त्यांच्या वयाची लहान लहान मुले डोक्यात पाटी घेऊन शेण गोळा करायला बाहेर पडलेली असतात। इंडियातील मुले झोपून उठली की ओव्हरलोड टोस्ट असा नाश्ता घेऊन युनिफॉर्म घालून महागड्या शाळेत इंडियन अभ्यासासाठी जातात।
त्याच वेळी भारतातील मुळे शिळ्या भाकरीच्या चतकोर तुकडा चघळून तांब्यावर पाण्याबरोबर आपली भूक भागवताना दिसतात. हातात काठी घेऊन जनावरांच्या मागे माळावर जातात. आपल्या एका देशाची दोन माणसांमध्ये असलेले जे फरक आहे हा शरद जोशी या दुसऱ्या कोणत्याही देशात पाहायला मिळत नाही. अशा प्रकारे एकाच देशामधील राहणाऱ्या लोकांचा विरोधाभास किंवा दोघांमधला फरक त्यांनी दाखवलेला आहे. श्रीमंत आणि गरीब अशा प्रकारची विषमता आपल्या देशामध्ये दिसून येते. यामध्ये एका बाजूला चैन मोज करणारा इंडिया आणि दुसऱ्या बाजूला भनंग दारिद्र्य भोगत असलेला भारत अशी विभागणी त्यांनी आपल्या या संकल्पनेमुळे केलेली दिसते. एका देशातील लोकांच्या राहणीमानामध्ये असलेल्या विषमता शरद जोशी यांच्या भारताविरुद्ध इंडिया या संकल्पनेमार्फत वाचकापर्यंत पोहोचवलेली गेलेली आपल्याला दिसून येते. यामध्ये ते सांगतात की खेड्यातील गरीब भारताला ध्रुव बाळाप्रमाणे कशी सपत्नभावाची वागणूक मिळते. शहरात लोड शेडिंग नाही, मात्र खेडेगावामध्ये 12-12 तास लोड शेडिंग असते आणि यातूनच शहरात राहणारी माणसे आणि खेड्यात राहणारी जनावरे आता तरी काय हे विचारण्याचे धैर्य शेतकऱ्यामध्ये शरद जोशींच्या मुळे आले. येथे शरद जोशींना कोठेही श्रीमंत याबद्दल दुस्वाहत किंवा मत्सर नाही. ही मांडणी त्यांनी कुठल्याही नकारात्मक भूमिकेतून किंवा कोल्ह्याला द्राक्ष आंबट या मानसिकतेतून केलेली नाही, तर ही विषमता जी आहे ही विषमता दूर करणे हा या मागचा एक प्रकारचा उद्देश असल्याचे दिसून येते. निसर्ग निर्मिती विषमतेबद्दल माणूस काहीच करू शकत नाही. म्हणजे कोणी काळा गोरा उंच असेल तर ही निसर्ग निर्मित विषमता, परंतु मानव निर्मित जी विषमता आहे, अन्याय विषमता दूर करणे माणसाच्या हातात आहे आणि ती झालीच पाहिजे असे महात्मा गांधींचे, फुलेंचे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे, शरद जोशी यांचेही मत आहे असे दिसून येते. त्यामुळेच त्यांच्या या विचारातून भारताविरुद्ध इंडिया ही संकल्पना अस्तित्वात आल्याचे दिसते. यातलाच प्रश्न तिसरा आहे, शरद जोशी हे खऱ्या अर्थाने विज्ञानवादी होते असे लेखिका का सांगतात? लेखिका वसुंधरा भागवत यांनी त्यांच्या चरित्रपर लेखामध्ये शरद जोशी यांच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू व त्यांनी केलेल्या शेतकऱ्याविषयीचे कार्याविषयीची माहिती दिलेली आहे. शरद जोशी हे विद्वानवादी होते असे लेखिका आपल्या मते येथे व्यक्त करतात. विद्वानवादी या अर्थाने ती विज्ञानाप्रमाणे प्रयोग आणि पुरावे याशिवाय कशालाही स्थान नाही. निरंतर केवळ प्रयोग करणे हेच महत्त्वाचे असते. त्याचप्रमाणे काढलेल्या निष्कर्षाची पुन्हा पुन्हा पडताळणी केलेली आहे. मगच अंतिम निष्कर्षाप्रत कोणतीही गोष्ट येते हे इथे दिसून येते. हा विज्ञानाचा जो काही गाभा मांडलेला आहे, त्याचप्रमाणे शरद जोशी यांनीही शेतकऱ्यांच्या दारिद्र्याच्या त्यांच्या समस्येचा शोध घेण्याचा स्वतः विकत घेऊन शेती केली. एका दाण्याचे 1000 दाणे करणारा शेतकरी हा दरिद्री का होतो आणि 1 किलो लोखंडाला 1 किलोपेक्षा अर्धा ग्रॅमही जास्त लोखंड न करू शकणारा, न वाढवू शकणारा कारखानदार कसा श्रीमंत होतो, हे एक कोडं जोशींना पडले होते. त्यावेळी ते शेतकऱ्यांच्या आणि कारखानदाराच्या मुलाखती घेत बसले नाहीत किंवा त्यांनी शेतकरी व कारखानदार यांना कोणतीही प्रश्नपत्रिका सोडवायला दिलेली नाहीये, तर ते स्वतःहून येथून आंबेगाव येथे आले आणि स्वतः शेती करू लागले. एडवर्ड जेन्नरेन अशी 2 दशकांपेक्षा जास्त काळ अखंड अविरत संशोधन केले आणि त्यानंतर देवीचे विषाणू शोधला. अगदी तशाच प्रकारची साधनांचा शरद जोशींनी केलेली दिसते. त्यामुळे एका अर्थाने जेन्नर सारख्या वैज्ञानिकाला विज्ञानातले संत मानले जाते. त्याचप्रमाणे शरद जोशी यांनी देखील सार्वजनिक जीवनातले संत म्हणता येईल अशी लेखिकांना वाटते. एकूणच शरद जोशींनी शेतकऱ्यांच्या समस्येचे मूळ शोधण्याकरिता स्वतः कृतीशील सहभाग घेतलेला येथे दिसून येतो. त्यांची पडताळणी केली आणि नंतर शेवटी ते या निष्कर्षावर पोहोचल्याचे दिसते की त्यामुळे शरद जोशींच्या दृष्टिकोनातून त्यांच्या कार्यामुळे त्यांना विज्ञानवादी म्हणजेच योग्य ठरेल
असे लेखिका वसुंधरा यांना वाटते. अशा प्रकारे 150 शब्दात उत्तरे लिहा. यामधले हे 3 मोठे प्रश्न आहेत. पुढील प्रश्न आहे खालील प्रश्नांची 300 शब्दात उत्तरे लिहा. यातला 300 शब्दात म्हणजे याचं उत्तर अतिशय मोठं आणि सविस्तर असे येणार आहे. त्यामुळे याचं वाचन तुमचं पाठाचं असणं अत्यंत गरजेचं आहे. यातला पहिला प्रश्न आहे ग्रामीण शेतकऱ्यांच्या दारिद्र्याने कोणती कारणे शरद जोशी यांनी सांगितली. आता लेखिका वसुंधरा भागवत यांनी त्यांच्या शरद जोशी यांचे योगदान या चरित्रपर लेखामध्ये शरद जोशी यांच्या शेतकऱ्यांच्या कार्याविषयीची माहिती दिलेली दिसते. शरद जोशींचे शेतकऱ्याविषयीचे कार्य हे अनेक दृष्टीने महत्त्वाचे असल्याचे दिसून येते. शरद जोशींनी शेतकऱ्यांचे मूळ मागासपणा हे त्यांच्या समस्यांचे, त्यांच्या दारिद्र्याचे मूळ कोणते आहे यांचा शोध घेताना वास्तवतेकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. भारतातील दारिद्र्याची अनेक कारणेही त्यांनी सांगितलेली आहेत. कोणालाही वाटते पूर्वकर्मवादात तर काहीचे म्हणणे इंग्रजांनी भारताची केलेली लूट हे देखील भारताच्या दारिद्र्याचे कारण आहे. त्याप्रमाणे जातीव्यवस्थेमुळे निर्माण झालेली विषमता आणि समानतेचा अभाव हेही कारण अनेकांनी सांगितलेले दिसते. औद्योगिकरणाचा अभाव, वाढती लोकसंख्या ही यातली काही कारणे अनेक लोकांनी सांगितलेली दिसतात. परंतु शरद जोशी यांनी शेतकऱ्यांच्या आणि शेतीच्या शोधात किंवा शोषणात ही कारणे लपवलेली आहेत हे आपल्या अनेक गोष्टींच्या निष्कर्षातून सांगितलेले आहे. त्यांच्या मते शेतमालाला भाव मिळत नाही त्यामुळे दारिद्र्य आहे आणि शेतमालाला भाव हा सरकारच्या धोरणामुळे मिळत नाही हेही त्यांनी सर्वांना उलगडून दाखविले. शहरीकरणामुळे देखील शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये समस्या निर्माण होत असल्याचे ते सांगतात. मोठ्या प्रमाणात होणारे शहरीकरण शेतीत येणाऱ्या तोट्यामुळे घडत असलेले सांगतात. अशा प्रकारे आपल्याला येथे ज्याप्रमाणे खेडोपारी स्वयंपूर्ण नाहीत त्यामुळे शेतीत शेतकऱ्यांना तोटा होतो आणि म्हणून स्वतःच्या उदरनिर्वाहाकरिता ते स्वतः शेतकरी जे आहेत ते शहराकडे स्थलांतर करण्याचे प्रमाण वाढलेले आहे. कारण की गावाकडे शेती नाहीये, उद्योगधंदा नाहीये. मग शहराकडे जाण्याचे जे प्रमाण आहे ते मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे शहरीकरण मोठ्या प्रमाणात झालेले आहे. बकाल वस्ती त्याला आपण म्हणतात. शहराच्या सोयी सुविधांवरच ताण येतो. त्यांनी झोपडपट्टी, बालमजुरी, अस्वच्छता, कचऱ्याची विल्हेवाट असे अनेक प्रश्न याचे मूळ शेतीच्या दारिद्र्यात असल्याचे शरद जोशी सांगतात. आता महाराष्ट्रातील 45% लोकसंख्या शहरात राहते. 1991 साली महाराष्ट्राची जितकी लोकसंख्या होती तेवढी संख्या आज शहरी भागात असल्याचे दिसते. यातूनच शहरामध्ये झोपडपट्टी निर्माण झाली. धारावी सारख्या महाकाय झोपड्या किंवा झोपडपट्ट्या निर्माण झाल्याचे दिसते. या झोपडपट्ट्यामध्ये लोक पशु पातळीवरचे जीवन जगताना दिसतात. यामुळे शहरात गुन्हेगारी, बाल गुन्हेगारी, वेश्या व्यवसाय यासारख्या समस्या निर्माण झालेल्या दिसतात. लोकसंख्या वाढीमुळे जीवन संघर्ष अधिकच तीव्र झाला. वाहतूक कोंडीचे प्रश्नही मोठ्या प्रमाणात उद्भवले आहेत. या प्रश्नामुळे स्वतंत्र रीतीने काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांचे जाळे उभारले आहे. येथे स्वयंसेवी संस्था अनेक प्रश्न घेऊन काम करू लागलेल्या आपल्याला दिसतात. पण मुळातच शहरे का वाढली या सर्व समस्यांचे मूळ कशात आहे. तसेच हे प्रश्न संपवायचे असतील तर यावर काय उपाययोजना करावी लागेल याकरिता कुणीही काम करत नाही. आता शरद जोशींनी मात्र या महत्त्वाच्या प्रश्नांना हात घालण्याऐवजी शेतीमालाला भाव दिला तर ग्रामीण भागात संपत्ती निर्माण होईल, अशी ग्रामीण भागातील जे मोठ्या प्रमाणात शहराकडे स्थलांतर होत आहे ते थांबले असा एक महत्त्वाचा निष्कर्ष त्यांच्या अभ्यासातून सांगितला आहे. त्यातूनच शहरात निर्माण होणारे हे गंभीर प्रश्न सुटण्यास सुरुवात होईल. आता नागरीकरणाच्या वाढत चाललेल्या समस्या सोडवण्यास शरद जोशी यांच्या या विचारांचे महत्त्व आजही आहे. व वर्तुळावरच्या परिघाचा एकही बिंदू घेऊन काम करण्याने कोणतेही काम होणार नाही, तर केंद्रावर काम करायला लागेल तेव्हाच या समस्या सुटतील. ही गोष्ट शरद जोशींनी त्यांच्या अभ्यासाने सर्वांच्या निदर्शनास आणून दिलेली दिसून येते.
त्यामुळे सुधारणा झाल्यास तर शेतकऱ्यांचाही विकास होऊ शकतो, खेड्यांचाही विकास होऊ शकतो व सर्व देश विकसित होऊ शकतो. हे सूत्र शरद जोशी यांनी त्यांच्या विचारामार्फत व्यक्त केलेले दिसून येते. यातला प्रश्न दुसरा आहे, शरद जोशी यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनामार्फत शेतकऱ्यांना लढायला कशा प्रकारे उभे केले, किंवा शरद जोशींनी शेतकऱ्यांच्या लढ्यातील महत्त्वाचे योगदान लेखिकेने कशा प्रकारे मांडलेले आहे. हा जो सविस्तर एक मोठा 300 शब्दांचा प्रश्न आहे. असे जवळपास आणखी 4 प्रश्न आहेत, ते आपण पुढील भागामध्ये अभ्यासणार आहोत. आजच्या भागामध्ये आपण 150 शब्दात प्रश्नांची उत्तरे लिहा, त्यामधले 3 प्रश्न अभ्यासले आहे आणि सविस्तर 300 शब्दात उत्तरे लिहा, त्यामधला एक प्रश्न आज आपण अभ्यासलेला आहे. हे 4ही प्रश्न तुम्ही व्यवस्थित वाचायचे आहे, समजून घ्यायचं आहे. तुम्हाला समजलेली प्रश्नांची उत्तरे तुम्ही तुमच्या मराठीच्या वहीमध्ये लिहून काढायची आहे. पुढील राहिलेला उर्वरित भाग जो आहे तो आपण पुढील भागामध्ये बघणार आहोत. धन्यवाद.